म्हणजे अजून गेलीच नाही, तिथे नाही होणार. पण मुंबई आहे, नाशिक आहे, पुणे आहे, अशी काही शहरं आहेत की जिथे पीएनजी जे आहे सुरू आहे, तिथे त्यांनी घ्यावे ना. पण जिथे अजून पीएनजी गेलीच नाही शहरावर, तिथे का प्रश्न येत नाही. त्यासाठी सिनारिओ काय असेल, कारण की काही अशा सेमी अर्बन जागा पण आहेत, म्हणजे मुंबईच्याच बाजूला तुम्ही डोंबिवली कल्याण बघितलं किंवा अशा दुसऱ्या जागा बघितलं, आणि खास करून जेव्हा सरकारची नोटीस येते की 3 महिन्यात हे हवं, तर दुसरं असं आहे, ही जी आहे जिथं जिथं ज्या पीएनजीचं काम सुरू झालेलं आहे, मेन्स केलेले आहे, मेन पाईपलाईन्स वगैरे आहे, त्याच्यासाठी आता एखाद्या फार लांबच्या ठिकाणी अजून तिथे लाईनच गेली नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर मिळणारच. परंतु तिथे तुम्ही घेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतली नाही तर तुमचं सिलेंडर बंद. उदाहरणार्थ आता एक माझं उदाहरण, मी ज्या राहतो त्या बिल्डिंगमध्ये पीएनजी नाही आहे. खरं सांग, मी विचारलं का नाही तुम्ही देत परमिशन, तर शेजारीची परमिशन नाही, शेजारच्या बिल्डिंगची परवानगी नाही आणि म्युन्सिपाल्टीची वगैरे. मग असं जर असेल तर 3 महिन्यानंतर माझी सिलेंडर बंद होणार. मग हे जर व्हायचं नसेल तर ह्या परवानग्याची गरजच नाही काय, अशा ऑर्डर्स काढून टाकलेल्या आहेत आता. सर, एक प्रश्न असा याला जोडून की शहरी भागातही काही ठिकाणी रॉकेलची मागणी होते, मुंबई सारख्या शहरात गोळीबारात रांगा दिसतात एलपीजी साठी. मी सांगितलेलं आहे, शहरी भागातच नाही आणि ग्रामीण भागात तर खूप ठिकाणी रॉकेल केरोसिनचा वापर आतापर्यंत जे आहे. काय हायकोर्टाने एक त्यावेळी एक ऑर्डर होती की जर तुमच्याकडे तर उज्ज्वला जर सगळीकडे दिलेला आहे तर मग केरोसिनची गरज काय. त्याच्यामुळे केरोसिन असताना सुद्धा आपण केरोसिन देऊ शकत नव्हतो. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जो हा मोठा प्रश्न निर्माण झाला, आपण हायकोर्टानं सुद्धा कळवलं की आता आपल्याला करावं लागेल, द्यावं लागेल. जवळजवळ 3,500 किलो लिटर एवढं केरोसिन महाराष्ट्राकडे आहे. म्हणजे दर महिन्याचा कुठं आहे तो. तर ती कोर्टानं सुद्धा जे आहे ती फेवरेबल जे आहे आम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही ती जी साखळी तुटलेली आहे आता, म्हणजे मुख्य डीलर, त्याच्यानंतर लहान पूर्वी बघा मुंबईमध्ये ज्या एक बैलाची ती गाडी यायची, असे 500-700 काहीतरी काही किंवा 1000 असेल शिवडीच्या भागामध्ये त्या गाड्या असायच्या आणि ते केरोसिन घेऊन सगळीकडे जायचं. अर्थात मुंबईमध्ये आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पीएनजी आणि एलपीजी जास्त असल्यामुळे कमी लागेल. पण अनेक शहरामध्ये जिथे अजून पीएनजी किंवा एलपीजी कमी आहे त्या सगळ्या ठिकाणी जे आहे केरोसिन वापरायला आपण परवानगी दिलेली आहे. आणि ज्यांच्या परवानग्या ह्या ज्या जुने जे डीलर्स आहेत आपले केरोसिनचे, त्यांच्या काही परवानग्या असतात, त्यांचं रिन्युअल करायचं असतं, ते झालं असं समजावं आणि त्यांना काम करायला परवानगी आहे आता. कारण मग ते गव्हर्नमेंटमध्ये पडलेलं आहे, मंत्रालयात पडलेलं आहे, तर त्यांचं ते काम झालेलं आहे. कोणाचं झालं का वारसाकडे, आमच्या वारसाच्या नावाने ते करा, झालं असं समजा आणि कामाला लागा. आणि तिथून ती जी आहे केरोसिनची